जय शंकर. श्री स्वामी समर्थ. प्रस्थान श्री शंकर महाराजांचे. भाग 17. टाळ मृदुंगाच्या गजरात महायात्रा निघाली. खांद्यावर भगवा पताका घेऊन रामनामाचा घोष करीत असंख्य भाविक भक्त आपल्या आवडत्या महाराजांना मिरवीत समाधी स्थानाकडे घेऊन निघाले. जागोजागी यात्रा थांबत होती. लोकांनी घातलेली फुलं, तुळशी, बिल्वदळ, बुक्का यांचा प्रेमाने स्वीकार करीत होती. भस्मे महाराजांच्या मस्तकावर छत्री धरून त्या रणरणत्या उन्हात अनवाणी पावलांनी चालत होते. महाराजांच्या सहवासात वर्षानुवर्षे राहिलेल्या त्यांच्या अंतर्निष्ठ भक्तांना आणि महाराजांची सेवा करणाऱ्या भाविकांना दुःखावेग आवरत नव्हता. तो असह्य झाला की ते मोठमोठ्यानं महाराजांच्या नावानं जय जयकार करीत होते. रावसाहेबांच्या वाड्यातले बिराट करू हरिभाऊ निंबाळकर मृदुंग वाजवीत होते. ते महाराजांबरोबर कीर्तन भजनाला जात असत. मृदुंगाची साथ करीत असत. मृदुंगावर थाप देता देता त्यांना महाराजांची एक आठवण तीव्रतेनं झाली. एकदा महाराजांच्या भजनात इतके रंगले होते की त्यांनी हरिभाऊंच्या हातातून मृदुंग हिसकवून घेतला, त्यांना खाली पाडलं आणि त्यांच्या छातीवर तो ठेवून ते स्वतः वाजवू लागले. त्यांच्या साथीनं भजन म्हणू लागले. आज तोच महाराजांच्या हस्तस्पर्शानं पावन झालेला मृदुंग हरिभुवांच्या गळ्यात होता. त्या आठवणीनं हरिभाऊंचा भावावेग अनावर झाला. देहभान हरपल्यागत ते मृदुंग वाजवीत राहिले. त्यांना वाटलं महाराजच वाजवत आहेत, ते हात त्यांचेच आहेत आणि आपण आज त्या तालावर नाचतो आहोत. आजच नाही, आजवर आपण त्यांच्याच इशाऱ्यावर, त्यांच्याच इच्छेने जगतो आहोत. महाराजांनी नुसतं समाधी स्थानाचं सुचवलं नव्हतं, तर तिकडे जाणाऱ्या यात्रेचा मार्गही आखून दिला होता. त्यांच्या इच्छेप्रमाणे मामांच्या घरापासून यात्रा निघाली. ती काका हलवा यांचं दत्त मंदिर, ग्लोब सिनेमा, समर्थ अक्कलकोट स्वामी मठ, मंडईतला लोकमान्य टिळकांचा पुतळा, शनिपार, भिकारदास मारुती, पर्वतीवरून अरण्येश्वर या वाटेने समाधी स्थानाकडे जात होती. त्यावेळी भिकारदास मारुतीच्या पुढे फारशी वस्ती नव्हती. आजूबाजूला माळराने पसरलेली होती. बोरी भाबळीच्या काट्याकुट्यांनी भरलेली खडबडीत पायवाट तुडवीत त्या वैशाखातल्या वैरान उन्हातून पद्मावतीवरून मालपाणी यांच्या शेतातल्या समाधी स्थानापर्यंत यात्रा येऊन पोचली. तिथे जवळच असलेल्या वटवृक्षाच्या छायेत महाराजांचा देह ठेवला. त्यांच्या भोवती दिंडीवाल्यांनी रिंगण केलं आणि भजनाच्या अखंड घोषात ते सगळं रान दुमदुमून गेलं. जय शंकर.